शैलेश किचनमध्ये आपलं सरचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गवारची भाजी. आपण 1/2 किलो गवार घेतलेले आहेत, त्याला लहान लहान तुकडे केलेले आहेत. त्याचबरोबर आपण भाजी बनवण्यासाठी 2 कांदे चिरलेले आहेत, 2 बेडकी मिरची घेतली आहे, कोथिंबीर घेतली आहे, 2-4 तुकडे सुका खोबरा घेतला आहे, 5-6 चमचे शेंगदाणे घेतले आहेत, 5 पाकळी लसूण घेतले आहेत, 2 चमचे धने घेतले आहेत, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला हे साहित्य आपण घेतले आहे. आता प्रथम आपण कोथिंबीर, 2 बेडकी मिरची, शेंगदाणे, सुका खोबरा, लसूण आणि धने हे मिक्सरला लावून घेऊया. आणि अशा प्रकारे आपला गव्हाच्या भाजीसाठी वाटप तयार झालेलं आहे. आता आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल ओतूया आणि त्यामध्ये तेल गरम झाल्यावर थोडं जिरा टाकून 10 मिनिटं आपण गवार फ्राय करून घेऊया. आपण पॅनमध्ये तेल ओतलेलं आहे. आता आपण गवार टाकत आहोत आणि 10 मिनिटं त्याला फ्राय करून घेतो. आपली गवार फ्राय करून झालेली आहे. आता आपण त्या तेलामध्ये जिरा टाकत आहोत आणि कांदा परतून घेऊया. कांदा मीडियम लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि कांदा आपला लाल झालेला आहे. आता आपण यात जे वाटप केलेलं आहे ते आपण टाकत आहोत. आणि परतून घेत आहोत. आधीच आपण त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट आणि गरम मसाला एकत्र केलेला आहे. वाटण टाकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये गवार मिक्स करत आहोत. आणि 1 कप पाणी होतं त्यामध्ये. आणि परतून घेत आहोत. आणि 10 मिनिटं मध्यम फ्लेमवर त्याला शिजून घेत आहोत भाजीला. आणि त्यात आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत. परतून घेत आहोत. आणि मध्यम फ्लेमवर 10 मिनिटं शिजत ठेवूया. आणि अशा प्रकारे आपली गवारची भाजी तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करून घेत आहोत. खूपच छान झाली भाजी. तुम्ही पण एकदा घरी आपल्या ट्राय करून बघा गवारची भाजी. आणि हो, जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. शैलेश किचनने मध्ये भाजी केली गवारीची, आवडली मला, छान केली.